विजूभाऊ नमस्कार. 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 आज अगदी अनौपचारिक गप्पा घरी बसून मारतोय, पण मला माझ्या बालपणीचे विजूभाऊ आठवतात. जेव्हा माझ्या आई वडिलांना कधीतरी भेटायला, कधी महिलाश्रमच्या कार्यक्रमात, कधी पवनारच्या कार्यक्रमात असं मी तुम्हाला बघितलं. नंतर शेतकरी आंदोलनात मी ॲग्रिकल्चर मध्ये शिकत असताना तुम्हाला शरद जोशींच्या आंदोलनामुळे मी त्या विशिष्ट पद्धतीमध्ये तुम्हाला बघायला लागलो. आणि तिसरी फेज प्रोफेसर स्वामीनाथन सोबत स्वामीनाथन कमिशनचं आणि स्वामीनाथन आयोगाचं काम चालू असताना तुमचा आणि त्यांचा 20 वर्षापूर्वी जेव्हा जास्त घनिष्ठ संबंध आला, तेव्हा मला जास्त आश्चर्य वाटायला लागलं. आणि त्याचं कारण असं होतं, शेतकरी आंदोलनातला माणूस, अभ्यासू शेतकरी आणि प्रोफेसर स्वामीनाथन मध्ये असलेलं मानवी मूल्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याचा मला मिलाफ तिथे झालेला दिसला. आणि आता 3 आठवड्यापूर्वी माझा एक शेतीच्या संबंधीचा पॉडकास्ट अभिनव रॉयनी घेतला आणि तो खूप व्हायरल झाला. 2.5 मिलियन व्ह्यूज त्याला आले. खूप तरुणांनी तो बघितला. खूप प्रश्न, टीका, कौतुक. आणि त्या दिवशी मला तुमचा फोन आला आणि जवळजवळ 30-35 मिनिटं तुम्ही माझ्याशी फोनवर बोलत होतात. आणि मला मनातूनच त्या दिवशी पहिल्यांदा असं वाटलं की 2-3 गोष्टींचा उहापोह तुमच्यासोबत जाऊन करावा. त्या 2-3 गोष्टींचा उहापोह करण्यासाठी म्हणून आज खरं आपण दोघं गप्पा मारतोय. आणि नागपूरला आल्यानंतर तुमच्याकडे येऊन ही बोलावं असं जी उर्मी मला आली, त्याची 3 कारणं मी तुम्हाला सांगितली की तो इतिहास माझ्या डोळ्यासमोर सगळा उभा राहतो. माझ्या वयाच्या 16व्या-18व्या वर्षापासून ते आता माझ्या वयाच्या 65 पर्यंत, कारण तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. तर हा जो 30-40 वर्षाचा भारतीय शेतीचा जो सगळा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो, त्याच्यात जे 3 मुद्दे आहेत, त्यातला पहिला मुद्दा माझ्या डोक्यात असा येतो की शेतकरी आंदोलन सगळं जे उभं राहिलं, तुम्ही इथे किसान संघटनचा बिल्ला लावलेलाच आहे, जो नेहमी तुमच्या छातीपाशी असतो अगदी. तर हे आंदोलन उभं राहिलं, त्याचं मला जे तरुणपणचं हे आठवतं. त्याचं मुळात सगळं असं होतं, सबसिडी नको, किंमत ठरवण्याचा अधिकार पाहिजे आणि आम्हाला मूल्य मिळालं पाहिजे. आम्ही जे बाजारात पिकवतो ते आम्हाला विकता आलं पाहिजे. शेतकऱ्याला हे करता येण्यासाठी जोपर्यंत सरकारच बाजारभावाच्या इंटरव्हेन्शन मध्ये गुंतलेलं आहे, तोपर्यंत हे खूप कठीण आहे असं मला स्वतःला वाटतं. याविषयी तुमचं काय मत आहे? आणि शेतकरी संघटनेची जी पूर्वीची भूमिका होती आणि आता एवढं पुलाखालून पाणी वाहून गेल्यानंतर अजूनही तुमचं त्याविषयी मत काय आहे? कारण माझ्या परवाच्या पॉडकास्टमध्ये मी जेव्हा असं म्हटलं की एक घड्याळ हे 5 लाख रुपयाचं आणि दुसरं घड्याळ 50 रुपयाचं, दोन्ही घड्याळ किंमतच दाखवतं, पण त्याची किंमत ठरवतं कोण? तर मॅन्युफॅक्चरर ठरवतो. शेतीमध्ये उत्पादक म्हणजे जर शेतकरी आहे, तर त्याला भाव ठरवण्याचा काही अधिकारच नाही. आणि तिथे मात्र गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन. तर याने भलं कसं होईल, असा अतिशय बेसिक आणि प्रामाणिक प्रश्न माझ्या मनात येतो. तुमचं याविषयी काय मत आहे? नाही, सगळ्यात पहिले तर मी तुमचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. तुम्ही आता जो असं म्हणालात की शेतकऱ्यांना शेतीमालाचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही आणि उद्योगपतींना आहे, असं तुमचं म्हणणं आहे. माझं सुरुवातीपासून असं म्हणणं आहे की कोण म्हणतं शेतकऱ्याला भाव ठरवण्याचा अधिकार नाही? मला असं वाटतं की हे चुकीचं लॉजिक आम्ही शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे. मी गहू पिकवला, चांगला साफसूफ पण केला. 50 किलोची बॅग मी मार्केट कमिटीमध्ये घेऊन आलो आणि त्याच्यावर मी लिहिली की माझी MRP या 50 किलोची 4,000 रुपये आहे. कोणी मला हातकडी थोडी लावणार आहे? बरोबर. 4,000 रुपयात नाही खपली, मी माझ्या घरी परत घेऊन जायची. जसं आपण दुकानात जातो, मला हा विचारला पेन कितीचा आहे, तो म्हणतो 20 रुपयाचा. मला नाही पटलं, मी नाही घेत, तो ठेवून देतो तिथे. बरोबर. कोणी म्हटलं की शेतकऱ्याला भाव ठरवण्याचा अधिकार, त्याला भाव का मिळत नाही? याची जी चर्चा व्हायला पाहिजे, याच्या पाठीमागच्या ज्या कारणांची चर्चा व्हायला पाहिजे, ती होत नाही आहे. तिचं सगळा खोटा आहे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा हा प्रश्न विचारता, तर तेव्हा लाल बहादूर शास्त्रींच्या काळामध्ये 1965 मध्ये कृषी मूल्य आयोगाची स्थापना का झाली आहे की नाही? त्याचाही मग विचार करायला पाहिजे. बरोबर. श्री सुब्रमण्यम सारखा
उद्योग मंत्री राहिलेला माणूस, ज्यांनी उद्योग मंत्रालय हे होतं, तो माणूस सुद्धा याच्यात इन्व्हॉल्व्ह झाला, हे विसरता कामा नये असं माझं मत आहे. म्हणजे माझा जो काही अभ्यास आहे तो हरित क्रांतीच्या एका क्रेडिटमध्ये प्रोफेसर स्वामीनाथन स्वतः असं म्हणायचे की मोनोपोलायझेशन आणि प्रोक्युरमेंटचं काहीतरी प्राइसिंग असलं पाहिजे. हे सी सुब्रमण्यम सारख्या माणसांनी म्हटलं म्हणून क्रेडिट आहे. ऐकायचं माझं जे काही वाचलेलं आहे, जेव्हा मी समजून घेतलं त्याच्यात असं आहे की आपण स्वतंत्र भारतामध्ये अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी नाही नव्हतो. त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये धान्याच्या किमती या जास्त राहायच्या. बरोबर. आणि तिथे त्यावेळेला मागणी आणि पुरवठ्याचा सिद्धांत जो आहे, जो सांगितला जातो, तो शेतकऱ्यांच्या बाजूने होता. बरोबर. कारण पुरवठा कमी होता, मागणी जास्त होती, आहे की नाही. त्यावेळेसची जी काही इकॉनॉमी होती त्याच्यामध्ये तुम्ही जर ₹1, ₹1.5 किलो ज्वारी जरी आपण म्हटलं तरी ती त्या तुलनेत महाग होती असं माझं स्वतःचं मत आहे. महागच होती है ना. तेव्हा ₹2.5-3 किलो कापूस हा त्यावेळेस एक तोळा सोन्याच्या बरोबरीचा होता. बरोबर आहे की नाही. पण 1965 मध्ये कृषी मूल्य आयोगाची रचना याच्याकरताच करण्यात आली माझ्या मते की या देशामध्ये हरित क्रांतीच्या माध्यमातून किंवा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भारताला आत्मनिर्भर करण्याकरता उत्पादन वाढवायला सांगितलेलं होतं. बरोबर है ना. आणि शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवलं आणि ते वाढलेलं उत्पादन जर एकदम बाजारात आलं तर लोकांजवळ तर क्रयशक्ती नव्हती तेव्हा. नाही है ना. तर भाव पडतील त्याच्यामुळे. बरोबर. आणि वाढलेलं उत्पादन बाजारात आल्यावर जर भाव पडले तर त्या शेतकऱ्याला उत्पादन वाढवण्यातला रस राहणार नाही. तो रस त्याचा टिकून राहावा म्हणून त्याच्याकरता एक मिनिमम गॅरंटी देण्याकरता कृषी मूल्य आयोगाची स्थापना केली आणि MSP ची घोषणा करायला केली की बाबा तुम्ही कितीही पिकवा, आम्ही एवढा भाव मिळेल, या किमतीच्या खाली जाऊ देणार नाही, एवढी आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो. याच्यापेक्षा जास्त जर बाजारात मिळत असेल तुम्ही घेऊ शकता. हे की नाही. ही रचना होती. बरोबर. पण नंतर झालं काय की आम्ही PL 480 मध्ये होतो, तिथून हे सगळं होत असताना हे केलं. पण हळूहळू जेव्हा हरित क्रांतीमधनं उत्पादन वाढायला लागलं. बरोबर. आहे की नाही. शेतकरी मी त्या शेतकरी आंदोलनाचा कार्यकर्ता आहे की हरित क्रांतीनंतर उत्पादन वाढायला लागलं आणि वाढलेल्या उत्पादनाचा उपयोग भाव पाडण्याकरता होऊ लागला. ही माझ्या मनातली व्यथा होती 1970-71 मध्ये जेव्हा मी हे काम सुरू केलं तेव्हा. माझा जन्म शहरातलाच आहे. जमीन ही माझ्या वडिलांच्याकडची आहे आणि शहरात मी जिथे लहानाचं मोठं झालो ते माझे आईचे वडील, त्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं. तर मी या विचाराशी काय हे झालो, तर माझे हे आईचे वडील होते कापड व्यापारी, ते प्रॉस्परत होते. आणि माझे वडिलांचे वडील जमीनदार, त्यांच्या हिस्स्याला 1200 एकर जमीन आली होती. ते जमीन विकून विकून जगत होते. लहानपणापासून मी पाहत होतो की जमीनदार आजोबा अडचणीत आणि व्यापारी आजोबा प्रॉस्पर झालेला आहे. हे गणित समजत नव्हतं. पण 70 साली जेव्हा मी शेती सुरू केली आणि पहिल्याच वर्षी ज्या वेळेला मी ₹1 बाईला मजुरी द्यायचो आणि ₹2.5, ₹2.25, ₹3 माणसाची मजुरी होती. बरोबर. आणि इतकी कमी मजुरी देऊन मला मिळालेलं 100 एकर जमीन पूर्व शेती होती. माझी भावाची 50 एकर, माझी 50 एकर, काही शिल्लक राहिलं नाही. तेव्हा मला एकदम डोक्यात असा प्रश्न आला की ही इंदिराजी गरिबी हटाव म्हणते, आपण इतकी कमी मजुरी देतोय की त्यात तर गरिबी हटूच शकत नाही. आणि जास्त मजुरी द्यायची कशी, इतकी कमी मजुरी देऊन जर काही शिल्लक राहिलं नाही तर मग या गावातल्या गरिबी करता जबाबदार कोण आहे. तर मला उत्तर असं मिळालं की या गरिबी करता शेतमालक जबाबदार नाही, ही व्यवस्था जबाबदार आहे. ही व्यवस्था त्या शेतमालकाला सांगते की तू कमीत कमी मजुरी दे, जास्तीत जास्त काम करून घे आणि स्वस्तात स्वस्त हा सगळा जो जीवनावश्यक वस्तू आहे तो आम्हाला पुरव. आणि यात काही शिल्लक जे राहील ते तुझी दलाली म्हणून तूही मरू नको, मजुरालाही मरू देऊ नको. अरे म्हटलं ही तर व्यवस्थेची दलाली झाली. म्हटलं आपल्याला ही दलाली करायची नाही. पण म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही फक्त शेतकऱ्याचा विचार नव्हता करत, तुम्ही गरिबी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये व्यवस्थेमुळे शेतमजूर सुद्धा गरीबच राहणार
जो स्वतः शेती कदाचित करत नाहीये, कोणाकडे तरी मजुरी करतोय, या संपूर्ण साखळीचा तुम्ही विचार करत होता तेव्हा? Exactly. मी माझ्या लेटर हेडवर 5 वाक्य छापलेली आहेत. ही शरद जोशींची भेट होण्यापूर्वीची आहेत, माझ्या याच्यातनंच डेव्हलप झालेली आहे. पहिलं वाक्य आहे, किसानों का योजनाबद्ध शोषण बंद करो. हो. दूसरं वाक्य है कृषि उपज के दाम और औद्योगिक उत्पादनों के दाम में परस्पर संबंध होना चाहिए, इंडेक्स इन टर्म्स ऑफ ट्रेड, है ना. तीसरा वाक्य है गरीब को अनाज सस्ता मिलना चाहिए, पर अनाज पैदा करने वाले ने गरीब क्यों रहना चाहिए. आणि चौथं वाक्य है कृषि मजदूरों की मजदूरी अगर नहीं बढ़ेगी तो गरीबी कैसे हटेगी. आणि शेवटी एक वाक्य आहे खालच्या याच्यात की कपास के दाम कम होते हैं और कपड़े के दाम बढ़ते हैं, ऐसा क्यों. ही माझी फिलॉसॉफी. या 5 तुमच्या वाक्यांमध्ये तुमचा उत्तर याच्यात दडलाय का की शेती व्यवस्थेमध्ये भाव ठरवण्याच्या अधिकाराच्या सोबतीने मुळामध्ये संपूर्ण व्यवस्था ही गरिबी जपते आणि त्याच्यामुळे हे असं राहतं आणि ती व्यवस्था याला जबाबदार आहे. आणि मग विक्रीचं मूल्य ठरवण्याचा अधिकार जरी समजा आपण नाही आहे असं मी म्हणालो आधी, तर तुमचं म्हणणं असं आहे की तो अधिकार देता येणार नाही अशी व्यवस्था निर्माणच करून ठेवलेली आहे का. नाही, याच्यात सांगा मला काय झालं की मी जेव्हा हे सगळं करत होतो तेव्हा तोपर्यंत मला मार्क्स काय आहे, समाजवाद काय आहे, साम्यवाद काय आहे, कॅपिटलिझम काय आहे, कॅपिटल अक्युम्युलेशन काय आहे, याची पूर्ण माहिती नव्हती. फक्त एवढं कळत होतं की काहीतरी गावाला लुटण्याची व्यवस्था आहे आणि गोरा इंग्रज आम्हाला लुटत होता, हे ते गांधीजींचं चरखा आणि खादी वगैरे याच्यातनं कळत होतं. त्याच्यातनं हे कपास के दाम कम होते और कपडे के दाम बढ़ते हैं, हे त्याच्यातनं आलं. ते मला हे काय झालं 72 मध्ये आमच्या विदर्भात किंवा महाराष्ट्रात तुम्हाला माहिती येते की कापसाच्या एकाधिकार योजनेची मागणी करण्याचं आंदोलन सुरू झालं, जोरदार आहे की नाही. मला काय वाटतं की ते आंदोलन का सुरू झालं होतं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून एक राजकारणात फार मोठं कडबोळ तयार झालं. बरोबर आहे की नाही. एक लॉबी तयार झाली. लॉबी विदर्भातल्या माझ्या मते विदर्भातल्या सहकारी क्षेत्रात आंदोलन करणारे किंवा सहकारी नेते जे होते त्यांना असं वाटलं की तिथं जसं ऊसाचं आहे, सहकारी साखर कारखानदारी आहे, तसं आपण जर कापूसाचं केलं, कापूस एकाधिकार योजना केली, त्यातनं सूत गिरण्या काढल्या आणि मग त्याला म्हणून त्यांनी त्याला कापूस ते कापड ही गोष्ट सांगितली होती आहे की नाही. तर कापूस उत्पादक संघ तयार झाला होता. त्यात सगळे विदर्भातले सहकारी नेते होते. अकोला जिल्ह्यातले, वर्धा जिल्ह्यातले डॉक्टर कोरपे होते, डॉक्टर बोकारे होते, एक प्रोफेसर होते तिथं. ते खऱ्याचे ब्रेन होते ते याच्यामध्ये. नागपूरचे केदार होते, वर्धेचे आपले बापूराव देशमुख होते, मग काही डावे होते, सुदाम देशमुख होते, गंगारे होते की नाही, जिल्ह्यातले असे होते सगळे. मग एकाधिकारी योजना 72 मध्ये सुरू झाली, यशवंतराव मोहितेंनी ती सुरू केली. आणि मग त्याच्यामध्ये एक असा प्रचार झाला की महाराष्ट्रात आता व्यापारी खरेदी बंद, सरकारची खरेदी. चांगली गोष्ट आहे. पण मला प्रश्न पडला की महाराष्ट्रात एकाधिकार केला तुम्ही कापसाचा, देशात तर सगळीकडे खुला व्यापार आहे. म्हणजे बाजूच्या राज्यात खुला व्यापार आहे. गुजरातमध्ये खुला आहे, पंजाब हरियाणामध्ये, राजस्थानमध्ये खुला आहे, कर्नाटकात, तमिळनाडूत खुला आहे, आंध्रात खुला आहे. आता मुंबईला रुईच्या गाठी ज्या येतात, अहमदाबाद मुंबई मिल करता, बरोबर, त्या या सगळ्या भागातल्या येतील. मग पंजाबची किंवा राजस्थानची रुईची गाठ जी मुंबईला आली तिला जर भाव नाही मिळाला, बरोबर, तर महाराष्ट्रातल्या एकाधिकार योजनेत तयार झालेल्या कापसाच्या गाठीचा, बरोबर, त्याला भाव कसा काय मिळेल. बरोबर. आणि रुईच्या गाठीला भाव नाही मिळाला तर मग कापूस उत्पादकांना भाव कसा मिळेल. बरोबर. तर मी काय त्या कापूस उत्पादक संघाच्या बैठकीत जाऊन हा प्रश्न विचारायचा. तर ते काय करायचे, अरे पहा मारवाड्यांचा व्यापार केला ना, मारवाड्यांनी हा पिट्टू सोडून दिलेला आहे, कसा बघा तू भ्रम तयार करतोय या योजनेच्या विरोधातला, हे की नाही. पण काय होतं तिथे डॉक्टर बोकरे आणि डॉक्टर चोखारे होते नागपूरचे. त्यांना हे लक्षात यायचं की अरे हा पोरगा, तेव्हा मला वाटतं 22 वर्षाचा 47 माझा जन्म आहे, ही गोष्ट आहे 72ची.
त्यांना लक्षात यायचं की नाही हा विचारतो प्रश्न बरोबर आहे. बरोबर आहे. मग डॉक्टर बोकरे, डॉक्टर चोखारे यांना नागपूरलाच मी राहायचो बजरंग एक मध्ये. तर तिथे सकाळी सकाळी धोतर आणि बुशर्ट घालून आणि सायकलवर यायची. मग त्यांनी माझ्याशी बसायचे, चर्चा करायची, मला म्हणायचे तू बरोबर विचारतो. पण मग त्यांच्याकडनं मी यांना मोनोपॉली शिकलो. मोनोपॉली काय आहे, डिमांड सप्लाय काय आहे, हे सगळं. आणि त्यांनी मला एक वाक्य जे सांगितलं ना त्या दोघांच्याही याच्यातनं, की हे बघ विजय, सरकार एकमेव खरीददार आहे, त्याच्या विरुद्ध शेतकऱ्यांना संघटित करणं सोपं आहे. अरे म्हटलंय बरोबर आहे ना. म्हणजे संपूर्ण व्यवस्थेमध्ये एक इश्यू आहे तर त्याच्या समोर आपल्याला लढायचा आहे. तर म्हटलं हे बरोबर आहे, म्हटलंय मान्य म्हटलं मला. आणि मग मी त्या ह्याच्यातनं तो प्रश्न करतो. पण मला तेव्हा सुद्धा असं वाटायचं की शेतकऱ्यांचा प्रश्न जो आहे ना हा एका पिकाचा प्रश्न नाहीये, हा एका राज्याचा प्रश्न नाहीये, हा देशाचा आहे. जर तुम्हाला कापसाचा भाव पाहिजे असेल तर तो महाराष्ट्रात नाही गुजरातमध्ये मिळाला पाहिजे. तुम्हाला गव्हाचा ज्वारीचा भाव पाहिजे असेल तर तुम्हाला तो सगळीकडे मिळाला पाहिजे. ज्वारीला भाव पाहिजे तर पंजाबमध्ये गव्हालाही भाव मिळाला पाहिजे, है की नाही. ही स्पष्टता होती. बरोबर. त्याच्यामुळे मी पाहत होतो की देशात शेतकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये काय काय होत आहे. बरोबर. तिकडे माझी नजर होती. बरोबर. तर त्याच्यामध्ये मला 1980च्या याच्यात एक बातमी वाचायला मिळाली. दिनमान म्हणून एक पाक्षिक निघायचं आणि मी नागपूरला मोरभवन मधल्या लायब्ररी जाऊन संध्याकाळी चाळायचो. की एक शरद जोशी नावाची व्यक्ती युनायटेड नेशन्स मधली नोकरी सोडून IAS कॅडेटचा माणूस तो पुण्याला आलेला आहे. त्यांनी चाकण इथे शेती घेतलेली आहे आणि ते कांद्याच्या भावाकरता उपोषण करतात. अरे म्हटलं वारे वा. कारण माझी कल्पना काय होती की हा देश पुढारी चालवत नाही. बरोबर. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हा IAS अधिकारी चालू आहे ना. तर मग IAS अधिकारीच जर कांद्यासारख्या नाशवंताला हमी भावाची मागणी करतो तर मग कपाशीला, गव्हाला, ज्वारीला जर IAS अधिकारी मागायला लागला तर हे बाकीच्या IAS अधिकाऱ्यांना विचार करावा लागेल की नाही याची चूक बाकी नाहीये, है की नाही. अरे म्हटलं वा क्या बात आहे यार. तर मग मी शरद जोशींना माझ्या लेटरवर जिथे ती वाक्य आहे त्याच्यावर शरद जोशींना पत्र टाकलं. तर शरद जोशींचं मला ताबडतोब उत्तर आलं. ते उपोषणाला बसले असताना उत्तर आलं. 1 मे 1980ची गोष्ट आहे आणि मी मेच्या पहिल्या आठवड्यातच त्यांना भेटायला पुण्याला गेले. आणि ते मला नंतर तिथून त्यांच्या शेतावर घेऊन गेले आंबेठाणला. त्यांचं शेत पाहिल्यानंतर मी त्यांना म्हटलं की तुम्ही ही जमीन का विकत घेतली. तुम्ही अजून 20-25 किलोमीटर दूर गेला असता तर तुम्हाला याच्यापेक्षा कमी किमतीत याच्यापेक्षा चांगली जमीन मिळाली असती. बरोबर. तुम्हाला एखाद्या वेळेला शेतीतली गरिबी उशिरा कळली असती, चांगली जमीन मिळाली असती. त्यांनी जे उत्तर दिलं ना त्यांनी मी भारावून गेलो. म्हटलं क्या बात आहे यार. ते काय म्हणाले, मी युनायटेड नेशन्स मध्ये नोकरी करत असताना फर्स्ट डिकेड ऑफ डेव्हलपमेंट आणि सेकंड डिकेड ऑफ डेव्हलपमेंटचा जो अभ्यास केला नाही का ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट 10 वर्षाची, तर त्यातनं असं लक्षात आलं म्हणे की जगातली गरिबी ही रेनफेड ऍग्रिकल्चरमुळे, कोरडवाहू शेतीमुळे आहे. जगातली गरिबी जर दूर करायची असेल तर कोरडवाहू शेती नफ्याची करायला पाहिजे. म्हणजे पाणी द्या वगैरे नाही आहे ना. मग ती कशी करायची, तर ती कशी करायची त्याच्याकरता मी आलो म्हणे नोकरी सोडून. आणि इथे म्हणे माझ्याजवळ पैसे होते, मी ही जमीन विकत घेतली. मी विचार केला की याच्यामध्ये कॅपिटल टाकू, भांडवल टाकू, याच्यामध्ये आपण टेक्नॉलॉजी टाकू, नवीन नवीन तंत्रज्ञान, आणि याच्यामध्ये मग मार्केटिंग स्किल टाकू आपण. आणि त्यांनी जर ही शेती नफ्याची झाली सांगता येईल का बा हे असं असं करायची गरज आहे. अरे म्हटलं वा क्या बात आहे. आणि मी त्याच्यानंतर इकडे आला. त्याच्या आधी आम्ही वर्धा जिल्हा शेतकरी शेतमजूर अन्याय निवारण समिती, नानाचे वडील बाळासाहेब आणि बाकीचे काशीकर वगैरे हे सगळे मिळून आम्ही ती स्थापन केलेली होती तिथे. त्याच्यात आम्ही एक आंदोलनही केलं होतं कापसाच्या भावाचं. आणि मग शरद जोशींना सुद्धा नाशिकमध्ये बोलवलं गेलं. मग ऊस आणि कांदा असं झालं, ते इतक्या लवकर वाढलं सगळं जास्त की मी असं म्हणतो आता छोटं करण्याकरता की 80 ते 90 हे महाराष्ट्रातल्या शेतकरी आंदोलनाचे मंतरलेले दिवस होते. वा वा है ना. आणि त्याच सुमारास तुम्हाला अजून एक सांगतो की 80 मध्येच तमिळनाडूचा एक नेता, त्याचं नाव आहे नारायण स्वामी नायडू.
यांनी 78 मध्येच कोयंबतूरला बैलबंडीने पूर्ण कोयंबतूर शहर घेरून टाकलेलं होतं. इतकी त्याची ताकद होती. कमी शिकलेला माणूस. आणि त्याच्या त्या आंदोलनाचा परिणाम असा झाला की तिथे सुद्धा गोळीबार झाला, अनेक शेतकरी शहीद झाले, पण तमिळनाडू सरकारला त्यांचं ऐकून वीज फुकट करावी लागली. आणि आजपर्यंत तमिळनाडू सरकार कोणाचंही येऊ, तमिळनाडूच्या शेतकऱ्यांना वीज फुकटच असते, आहे की नाही. आणि त्यांची एवढी ताकद होती की करुणानिधी, MG रामचंद्रन आणि इंदिरा गांधी गावात त्यांना भेटायला गेले, त्यांच्या गावात. त्यांनी 1980 मध्येच हैदराबादला एक मिटिंग बोलवली होती देशातल्या शेतकऱ्यांची. तिथे त्यांनी हे भारतीय किसान युनियन जे नाव आपण आज ऐकतोय ना, त्याची स्थापना खरं म्हणजे करणारा नारायणस्वामी नायडू आहे. पण आज पण नवीन पिढीला वाटतं की तिकीटनी केली, महेंद्रसिंग, पण नाही, ती त्यांनी केली. आणि त्याच्यामध्ये पंजाबचे, हरियाणाचे, राजस्थानचे शेतकरी होते त्यावेळेला. मला सुद्धा याचं आमंत्रण आलं होतं, कारण मी याच्यात होतो ना. पण मी तेव्हा पिंपळगाव बसवतला जायचं ठरवलं, कारण तिथे आंदोलन होतं. तर म्हटलं आपण पहिले महाराष्ट्रातलं पाहूया. तर मला असं वाटतंय की मी जे हरित क्रांतीचं तुम्हाला सांगितलं आणि 65 कृषी मूल्य आयोगाची रचना का सांगितली, तुम्हाला आठवत असेल की 73 मध्ये पहिला पेट्रोलियम क्रायसिस आला. आणि रासायनिक खताचे भाव हे 50 रुपयाचे 100 रुपये झाले एका रात्री. युरियाचे, DAPचे, एंडोसल्फान 16 रुपयाचं एकदम 80 रुपये लिटर झालं, आहे की नाही. बरोबर. तर हरित क्रांतीमध्ये इनपुट कॉस्ट एकदम वाढली आणि नंतर दुसऱ्या वर्षी शेतीमालाचे भाव एकदम पडले. तिथून जिथे जिथे हरित क्रांती झाली होती त्या त्या भागामध्ये शेतकऱ्यांचा असंतोष वाढायला लागला होता. त्याचाच परिणाम होता की तमिळनाडूचा शेतकरी हा आंदोलन करत होता. कर्नाटक राज्य रय्यत संघाचे नंदन स्वामी ते आंदोलन करत होते. पंजाबमध्ये हेच भारतीय किसान युनियन तिकीटच्या आधी सुद्धा 80 मध्ये फार मोठे ऍक्टिव्ह होते. पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्ये. गुजरातमध्ये गुजरात खेडूत समाज ऍक्टिव्ह होता. बरोबर. तरी ही सगळी आंदोलन सगळीकडे होत होती. आम्ही महाराष्ट्रात सुद्धा ऍक्टिव्ह झालो शेतकरी संघटनेमध्ये. आणि 1982 मध्ये आम्ही संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांचं एक संघटन तयार करण्याकरता किसान समन्वय समितीची फॉर्मेशन करण्याकरता वर्ध्यालाच बैठक बोलवली होती. बरोबर. आणि तिथून मग आंतरराज्य किसान समन्वय समिती तयार झाली. मी तिचा कन्व्हिनर झालो, मग अध्यक्ष झालो. तर असा हा सगळा इतिहास आहे. पण म्हणजे जर याचा संबंध आपण मूल्य व्यवस्थेमध्ये शेतकऱ्याला तो अधिकार आणि जर विक्री व्यवस्थेत त्याचा रोल, शेतकऱ्याचं स्वतःच्या अधिकारामध्ये गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन कमी करता येईल अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी मग दुसरा मुद्दा त्याच्यातनं आपोआप निर्माण होतो. डेव्हलपमेंटचं जे मॉडेल स्वीकारलेलं आहे जगाने, भारताने काही एकट्याने नाही, जे काही सो कॉल्ड डेव्हलपमेंटचं मॉडेल आहे ते चूक आहे का बरोबर आहे याची सध्या चर्चा नको. पण जे डेव्हलपमेंटचं मॉडेल आहे ते मॉडेल काय सांगतं की शेतीवरचं अवलंबित्व कमी झालं की डेव्हलपमेंट होते. ते वेस्टर्नाइज मॉडेल आहे असं कदाचित आपण म्हणू. म्हणजे अमेरिकेत शेतीवरचं अवलंबित्व कमी झालं. म्हणजे आज जर 65% लोक भारतामध्ये शेतीवर अवलंबून आहेत आणि US मध्ये, अमेरिकेमध्ये जर ते 30%च्या खाली आहेत, पण अमेरिकेची प्रगती झाली आहे, याचा अर्थ तिथे उत्पादनही जास्त आहे, भावही मिळू शकतो आणि अवलंबित्व कमी पॉप्युलेशनचं असल्यामुळे तिथे मॉडेल वेगळं आहे. आणि ते मॉडेल जगाने आजपर्यंत असं मान्य केलं आहे की तेच खरं डेव्हलपमेंटचं मॉडेल आहे. भारतासारख्या देशामध्ये एका बाजूला आपण म्हणत असतो की मास प्रोडक्शन इज नॉट द सोल्युशन फॉर इंडिया, प्रोडक्शन बाय मासेस इज द सोल्युशन फॉर इंडिया, असा जर थॉट असेल तर मग शेतीवरचं अवलंबित्व तसंच राहील. आणि शेतीवरचं अवलंबित्व कमी करण्याचं जे मॉडेल सगळ्या जगांनी स्वीकारलं त्या मॉडेल विषयी भारताला मग तुम्हाला काय उत्तर देता येईल असं वाटतं? मला असं वाटतं की इथे प्रश्न बरोबर आहे माझा असं वाटतं. बरोबर आहे तुमचा हा, पण इथे आपल्याला पुन्हा गांधीवाद याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि माझं असं मत आहे की गांधीवाद आणि मार्क्सवाद याचा सुद्धा फार गंभीरपणे अभ्यास करायला पाहिजे. आणि मी गांधीवाद याच्याकरता म्हणतो की मी जे काही नंतर शिकलो याच्यामध्ये की तुम्ही जे म्हणताय ना ही लूट का होते आहे, तर आम्ही असं म्हणायचो शेतकरी संघटनेमध्ये की गोरा इंग्रज आमच्या देशात कशा करता आला होता, इथे गांधीवाद येतो, है की नाही.
तुम्हाला हे माहिती आहे, सगळ्या जणांना माहिती आहे, पण हे मला असं वाटतं की सलग नवीन पिढीला शिकवलं पाहिजे म्हणून मी ते सांगतोय बरोबर आहे. की गोरा इंग्रज किंवा युरोप यांनी कॉलोनीज का तयार केल्यात बरोबर. आशियामध्ये आणि आफ्रिकामध्ये, ठीक आहे नाही. तर त्याचं साधं उत्तर असं आहे की जेव्हा स्टीम इंजिनचा शोध लागला, तर स्टीम इंजिनचा शोध लागल्यानंतर युरोपमध्ये इंडस्ट्रियलायझेशनचं मेकॅनायझेशन, ठीक आहे नाही. त्यांच्या त्या मेकॅनाइज इंडस्ट्रीज करता त्यांना रॉ मटेरियल पाहिजे होतं, त्याच्याकरता त्यांना चीप लेबर पाहिजे होता. बरोबर आहे. आणि मग त्यातनं तयार झालेल्या वस्तूंकरता बाजार पाहिजे होता. बरोबर. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी आफ्रिका आणि आशियाच्या लोकांना गुलाम केलं. त्यात आपण गुलाम झालो, ठीक आहे नाही. गांधींचं जे आहे स्वस्त कापूस, महाग कापड आणि खादी का वापरायची, किती आलं. इथे माझ्या मते काय घोटाळा झालेला आहे, मार्क्सनी जे म्हटलं ना त्याला खूप महत्व दिलं गेलं. मार्क्सनी काय म्हटलं की कॅपिटल इज अक्युम्युलेटेड बाय एक्सप्लॉटेशन ऑफ लेबर, आहे की नाही. बरोबर. त्याचा खूप मोठा झाला आणि मग दुनिया के मजदूर एक हो. पण मार्क्सच्या समकालीन एक महिला इकॉनॉमिस्ट आहे जर्मनीची, तिचं नाव आहे रोझा लक्झेंबर्ग. तिने असं म्हटलं होतं की कॅपिटल इज अक्युम्युलेटेड बाय एक्सप्लॉटेशन ऑफ रॉ मटेरियल ऑल्सो, है ना. म्हणजे जे एशिया आणि आफ्रिकेत कॉलनाइज करताना केलं तर ते अंडर कार्पेट झालं. आणि पुढे जाऊन मी असं वाचलेलं आहे की तिला जेव्हा असा प्रश्न विचारला, तिने असं म्हटलं की कॅपिटल इज अक्युम्युलेटेड बाय एक्सप्लॉटेशन ऑफ रॉ मटेरियल ऑल्सो अँड कॉलोनीज आर देअर फॉर दॅट पर्पज ओनली. तिने स्पष्टपणे म्हटलं, जो गांधींनी त्याचा उपयोग केलेला आहे की नाही. मग तिला प्रश्न विचारला गेला की या ज्या कॉलोनीज आहेत या उद्या स्वतंत्र होतील. बरोबर. मग या स्वतंत्र कॉलोनीज झाल्यानंतर हे कॅपिटल अक्युम्युलेशन करता कोणाचं शोषण, आहे की नाही. तेव्हा तिने दिलेलं जे उत्तर आहे ते आहे की देन देअर विल बी इंटरनल कॉलोनियलायझेशन आणि शहराच्या विकासाकरता खेड्यांचं शोषण होईल. म्हणजे जे चालू आहे की नाही. आणि म्हणून शेतकरी संघटनेने सुद्धा तेव्हा काय म्हटलं होतं की हा देश दोन ह्याच्यात विभागला गेलेला, इंडिया आणि भारत, है ना. की इंडिया माझ्या अंगावर ऍक्च्युली शहारे येतात, कारण हे जे तुम्ही सगळे मंत्र केले दिवस आणि सांगताय ते माझे कॉलेज जीवनातले अकोल्याचे पिकेवीतले दिवस आहेत. आणि इंडियाच्या विकासाकरता भारताचं शोषण आपल्याकडे. म्हणून मी असं म्हणत नाही की मी खूप विद्वान आहे, पण माझा जो बेसिक मुद्दा होता ते माझी जी 5 वाक्य रचना आहे ती बसतात नाही याच्यात. बरोबर आहे. ती जी व्यवस्था आहे आता इथे काय झालेलं आहे की इथे ही फॅक्ट आहे, स्वतंत्र भारतामध्ये हे झालं, आहे की नाही. आता तुम्ही जे म्हणता आहात की जी काही विकासाची योजना आहे आणि तिथे जे शेतकरी आहेत, माझं असं मत आहे की या कॉलोनियल एक्सप्लॉयटेशनमुळे त्यांनी जे कॅपिटल अक्युम्युलेट केलं, बरोबर, त्या अक्युम्युलेशनच्या भरोश्यावर त्यांच्याकडे जे इंडस्ट्रियलायझेशन झालं, ते मेकॅनायझेशन झालं, आहे की नाही. आणि ती जी जगाची लूट ते करतात आहेत, त्या लुटीच्या भरोशावरचा त्यांचा विकास आहे. बरोबर आहे. म्हणूनच ते विकासाचं मॉडेल त्यांनी तसं केलं की नाही. आता इथे आपण काय विचार करायला पाहिजे माझ्या मते, आता मी सरळ ग्लोबलायझेशन याच्यावर जास्त लांब करत नाही याला, आहे की नाही. हे जे त्यांचं विकासाचं मॉडेल आहे लूट करून घ्यायचं, माझा असा अभ्यास आहे की 91 मध्ये हे ग्लोबलायझेशन आलं कुठनं एकदम, आहे की नाही. तर तुम्हालाही माहिती याची की इंडस्ट्रियलायझेशनच्या नंतर जगाचा व्यापार कसा असावा याच्याकरता गॅट नावाची एक संस्था तयार झाली. बरोबर. जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ, डंकेल प्रस्ताव. नाही, त्या गॅट मध्ये ही झाली होती 1948 मध्ये. पण या गॅट मध्ये शेती विषय नव्हता, है ना. तो उरुग्वे मध्ये जी 1986 मध्ये या गॅटची मंत्रीस्तरीय बैठक झाली, बरोबर, त्या बैठकीत शेतीचा विषय आला आणि तेव्हा डंकेल हे त्याचे अध्यक्ष होते, चेअरमन होते त्याचे. तेव्हा डंकेल ड्राफ्ट मग म्हटलं गेलं. डंकेल ड्राफ्ट. आता तिथे शेतीचा विषय का आला आणि त्यावेळेसच का आला तो, बरोबर. तर जे काही सांगितलं जातं ते असं आहे की अमेरिका आणि युरोप हे आपल्या देशातल्या शेतीला सबसिडी देऊन शेती जगवत होते, आहे की नाही. आणि तुम्हाला आठवत असेल तेव्हा फ्रान्समध्ये सुद्धा गव्हाचं उत्पादन वाढायला लागलं होतं, बरोबर आहे ना. तर फ्रान्सला असं वाटलं की अमेरिका कशाला जगाला गहू पुरवेल, मी सुद्धा गहू पुरवेल, बरोबर.
ही त्यांच्यातली द्वंद्व द्वंद्व होत आहे. पण दोघांच्या लक्षात आलं की अशी सबसिडी वाढून वाढून किती वाढवणार आपण, बरोबर. आणि आता जगाला लुटण्याची साधनं कमी होत चालली होती ना त्यांची, है की नाही. बरोबर. तिथून हा माझ्या मते मुद्दा आला, बरोबर. किंवा कुठेतरी डिसिप्लिन मध्ये आणलं पाहिजे सबसिडी. ऍग्रिकल्चर गॅट मध्ये आणून 91 आणि म्हणून तिथे तिथे 86 मध्ये हा विषय आला. पण त्यांच्यामध्ये एकमत होत नव्हतं, द्वंद्व सुरू होते तिथे. आता बघा 86 ते 94 पर्यंत त्यांच्यामध्ये एकमत झालं नाही या विषयावर, बरोबर है ना. 94 मध्येच त्यांच्यावर याच्यावर एकमत झालं. बरोबर. त्याने ब्लू बॉक्स, ग्रीन बॉक्स, अँबर बॉक्स वगैरे याचा हे केलं. त्यांनी आपसात काही समझोते केलेत आणि 94 मध्ये त्यांनी याच्यावर साईन केलं, गॅट डिझॉल्व्ह केलं आणि WTO फॉर्मेशन केलं, है ना. हे बरोबर. त्याच्या मध्यंतरीच्या काळामध्येच हे फ्री मार्केटचं सगळीकडे आलं होतं. आणि आपल्याकडे 91 मध्ये नरसिंहरावांनी आणि मनमोहन सिंगांनी ते सुरू केलं. करेक्ट. त्या ह्याच्यामध्ये की आता नवीन आर्थिक धोरण येईल, कोटा प्रीमिट राज संपवायचं, हे करायचं ते करायचं. हे जे सुरू झालं, या वेळेस शरद जोशींनी माझ्या मते संधी साधूपणा केला. तो कसा सांगतो मी तुम्हाला. शरद जोशी व्हीपी सिंगांच्या वेळेस कृषी नीती ड्राफ्ट करण्याच्या ह्याच्यात होते. व्हीपी सिंगांनी त्यांना बाजूला ठेवलं, कारण की त्यांना यांच्यावर विश्वास नव्हता. यांनी कृषी नीती ड्राफ्ट करून ठेवली होती. बरोबर. ती व्हीपी सिंगांनी पाहिली सुद्धा नाही. बरोबर. शेवटी शरद जोशींनी व्हीपी सिंगचं सरकार, चंद्रशेखरचं सरकार पडल्यानंतर ती सरकारकडनं छापून घेतली त्या प्रेसमध्ये. 91 ला ती त्यांनी प्रकाशित केलेली आहे. त्या कृषी नीतीमध्ये त्यांनी स्टेट इंटरव्हेन्शन मान्य केलेलं आहे. बरोबर. ते वाक्य असं आहे त्यांचं त्याच्यामध्ये की MSP पेक्षा 60% पेक्षा जास्त भाव जर झाले बाजारात तर इम्पोर्ट करायचे. बरोबर. हे कंझ्युमरला प्रोटेक्ट. MSPच्या 40% पेक्षा कमी भाव झाले तर एक्सपोर्ट करायचे, म्हणजे प्रोड्युसरला. बरोबर. म्हणजे हे इंटरव्हेन्शन त्यांनी मान्य केलं असते. बरोबर. आता हाच माणूस 91 मध्ये नरसिंहराव सरकार स्थापन झाल्यानंतर फ्री मार्केट करायला ठीक आहे नाही. इथे घोटाळा झाला माझ्या मते. आणि हे जे 86 मध्ये उरुग्वे मध्ये जी चर्चा सुरू होती, बरोबर, डनकेल ड्राफ्टची, अग्रीमेंट ऑन ऍग्रिकल्चरची, ठीक आहे नाही, त्याचा यांच्या 91 मधल्या ड्राफ्ट मध्ये कुठे उल्लेख सुद्धा नाहीये. आमच्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी कधी त्याची चर्चाही घेतलेली नाहीये. ठीक आहे नाही. माझ्या मते काय आहे हे, की जेव्हा युरोप आणि अमेरिकेमध्ये हे लक्षात आलं की आपण जो काही विकास केलेला आहे, बरोबर, हा विकास करण्याकरता आपण आजपर्यंत ज्यांना ज्यांना लुटलेलं आहे त्यांची लूट आता तेवढ्या मोठ्या प्रमाणात करू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला आता वेगळं काहीतरी विचार करावा लागेल. आणि म्हणून त्यांच्या सबसिडीच्या स्ट्रक्चरमध्ये कसं रिस्ट्रिक्शन आणायचं आणि मग पुन्हा आपण या सगळ्या देशांना लुटण्याची व्यवस्था आणखीन कशी तयार करायची, तिथे त्याची बीज आहे त्याची. आणि म्हणून मी असं म्हणतो की जे सांगितलं गेलं आहे की WTO इज नथिंग बट ए निओ कॉलोनियलिझम. हा नववसाहतवाद आहे, कडवट सत्य, आणि हेच सत्य आहे माझ्या मते. आणि आपण पाहतो आहोत की या 1995 नंतर 2026 पर्यंत भारतातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत आणि गरीब देशातल्या गरीब माणसांची गरिबी वाढलेली आहे. आणि त्याच्यामुळे बघा आता श्रीमंत देशांमध्ये सुद्धा असं एक वाक्य प्रचलित झालेलं आहे की गरीब गरीब होतो आहे आणि श्रीमंत होतोय. अमेरिकेतही बोललं जात आहे आता. तर मला असं वाटतंय की याचा सुद्धा विचार करून ही धोरणं कशी चुकीची आहेत आणि हे विकासाचं मॉडेल सुद्धा हे सस्टेनेबल नाही आहे हे मान्य करण्याची वेळ आलेली आहे. मग त्याच्याशी निगडीत तिसरा शेवटचा पण अत्यंत महत्वाचा मुद्दा, एका बाजूला शेतीचं सबडिव्हिजन आणि फ्रॅगमेंटेशन होत आहे. भारतीय शेतीचा आकार कुटुंबागणिक लहान होतोय. आणि तुम्ही जो सस्टेनेबल शब्द वापरला, ती शेती शाश्वत राहण्यासाठी लेबर इकडे मिळतच नाही, म्हणून मेकॅनायझेशन करायचं. तर मेकॅनायझेशन आणि शाश्वत शेती हे भाव ठरवण्यासाठी, आणि एका बाजूला हा गॅटचा सगळा प्रस्ताव आणि हे चालू असताना, आणि आज तर आपल्याला हे 1995 ते 2026 म्हणजे जवळजवळ 30-35 वर्षाचा नजीकचा इतिहास बघितला तर फार्म मेकॅनायझेशन आणि शेतीची सस्टेनेबिलिटी हा तुम्हाला विरोधाभास वाटतो. मग हे होईल कसं?
मग याच्यासाठी तुमचा काय विचार आहे? मला काय वाटतं याच्यामध्ये सगळ्यात पहिला विचार हा करायला पाहिजे की भांडवल कॅपिटल जे जर शेतीत तयार होत आहे, आम्ही हे मांडायचो, शरद जोशी हे मांडायचे की आमचं कॅपिटल आमच्याजवळ राहू द्या ना. आम्ही जे शेतीमालाला भाव मागायचो की बा आम्हाला भाव द्या, आम्हाला भीक नको, भीक नको हवे घामाचे दाम. बरोबर. आता हे जे आहे भीक नको हवे घामाचे दाम, हे सरकारच्या धोरणात मी मागत होतो. बरोबर आहे की नाही? तर जेव्हा आपण सस्टेनेबल म्हणतो आहे आणि जेव्हा आपण सबसिडीचा मुद्दा म्हणतो आहे इकॉनॉमीमध्ये, तर मी असा प्रश्न शरद जोशींनाच विचारला ग्लोबलायझेशनच्या पार्श्वभूमीवर की मला विकसित देशांमधला एक देश दाखवा ना की जिथे शेती ही सरकारच्या तिजोरीच्या मदतीशिवाय चालते आहे. म्हणजे तिथे सरकारच्या तिजोरीचं इंटरव्हेन्शन सबसिडी मार्फत आहेच. ती दाखवा म्हटलं, ते मॉडेल घेऊन गावागावात जाऊ. आता मला तुम्ही सांगा, आपण इस्रायल टेक्नॉलॉजी बद्दल इथे सांगतो, बरोबर है ना, सगळेजण सांगतात असं आहे तसं आहे वगैरे वगैरे. मी प्रश्न विचारतो त्याच्यावर की तुम्ही इस्रायल टेक्नॉलॉजी सांगता आम्हाला, चांगली गोष्ट आहे, त्याच्याकरता आम्हाला काही सबसिडी पण देतात ड्रीपला येतात, पण तुम्ही हे का सांगत नाही की इस्रायलमध्ये ती टेक्नॉलॉजी वापरण्याकरता तिथल्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे तिथलं सरकार त्यांची तिजोरी घेऊन कशी उभे राहते, त्यांच्या कॉम्प्युटर मधनं काढता येत नाही का? येतं ना, कान सांगत नाही. बरोबर आहे. मला असं वाटतं की इथे खोटं आहे. बरोबर आहे ना, तिथे मोठी शेतकरी आहे, बरोबर आहे, पण तरी त्यांना सबसिडी द्यावी लागते ना. हो, द्यावी लागते. पण म्हणजे मग त्याचा असा पण दुसरा अर्थ आहे का? आपण आता आपल्या चर्चेच्या अगदी शेवटच्या भागाकडे येतोय, 1-2-3 मिनिटं. महात्मा गांधी म्हणायचे की सस्टेनेबल म्हणजे काय, तर ते गमतीने म्हणायचे. आणि काही लोक त्यावेळेला मला आठवतं की म्हणायचे की बापू बनिया आहेत, त्यांना कळतं व्यवसाय काय आहे. तर ते असं म्हणायचे, सस्टेनेबल इज दॅट विच इज प्रॉफिटेबल. म्हणजे शाश्वत ते आहे ज्यात नफा मिळतो. फक्त त्याच्या पुढे जाऊन ते बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी टू महात्मा गांधी हा जो प्रवास आहे, हा मला प्रवास फार महत्वाचा वाटतो. ते पुढे म्हणायचे, बट प्रॉफिट नीड्स टू बी इक्वेटेबली डिस्ट्रीब्युटेड. म्हणजे नफा हा इक्वेटेबली डिस्ट्रीब्युट झाला तर नफा कमवणं हे काही पाप नाही. शेतीत सुद्धा नफा मिळालाच पाहिजे ना. मग ती शाश्वतही राहिली पाहिजे. आणि एका बाजूला आमच्या कुटुंब व्यवस्थेला धरून मेकॅनायझेशन त्याचं कितपत करावं, लेबर इंटेन्सिव्ह शेती जर असेल तर लेबरच अवेलेबल नाही. हा प्रश्न मला भाव, मेकॅनायझेशन आणि शेतीवरची डिपेंडेबिलिटी कमी करणं, असं 3 मुद्दे मी एकत्र चर्चेला घेण्याचं कारणच हे होतं की तुम्ही जो 30-40 वर्षाचा नजीकचा इतिहास आणि मग कॉलनायझेशनचा जुना 200 वर्षाचा इतिहास असा एकत्र गुंफून जो तुम्ही सांगितलात, तो सांगणारे लोक फार राहिले नाही आहेत. आणि जेनझी पॉप्युलेशन जे आत्ताचं आहे त्यांना जर हे सांगायचं असेल तर मला असं वाटतं, अभिनवनी ज्या दिवशी माझी मुलाखत घेतली त्यावेळेला त्या मुलाखतीत मी असं म्हटलं होतं की मी एका तरुण मुलाशी 30च्या आतल्या हे बोलतोय, याचाच मला जास्त आनंद आहे. तर आज मला उलट वाटतं, माझ्यापेक्षा वयाने 10-12 वर्ष मोठे असलेल्या विजूभाऊंशी बोलण्याची ही संधी मला मिळाली, याचा मला आनंद वाटतो. कारण जो इतिहास माझ्या समोर त्यावेळेला, आज मी त्याला इतिहास म्हणतोय, पण जे घडत होतं, तुम्ही 80 ते 90 हे मंतरलेले शेतीतले दिवस असं म्हणालात, तर ते दिवस परत येतील का हो विजूभाऊ? कारण जर ते मंतरलेले होते तर त्याच्यात काहीतरी चांगलं होतं. आज मला ग्लानी आल्यासारखी वाटते. ती ग्लानी घालवायची असेल तर काय करावं, याचा 1-2 मिनिटं जर समजा तुम्ही काहीतरी असा मला मंत्र दिलात, तर पुढच्या भागात परत कधीतरी बोलताना लोकांशी मला ते सांगता येईल. मी आता 2 दिवसांनी पंजाब ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीत लुधियानाला तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधायला जाणार आहे. तर तुमच्यासारख्या ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि मेहनत केलेल्या व्यक्तीकडनं असा काही मंत्र नसतो हे मी कायम ऐकलंय. पण तरीही असं काहीतरी असतं त्या पुंजीमध्ये की ज्याच्यातनं आम्हाला तो मंत्र करता आला पाहिजे. तर असं 2-3 मिनिटं तुम्ही काही सांगू शकाल का की असे मंतरलेले दिवस परत येतील आणि ही ग्लानी जाईल? नाही, आशावादावर मनुष्य जगतो, त्याच्यामुळे निराशा होण्याचं काही कारण नाही. मला काय वाटतं इथे बघा, आपण गांधी विनोबांनाच जिवंत करायला पाहिजे असं मला वाटतंय. वाह. त्याचं कारण असं आहे की विनोबांनी भूदान म्हटलं
पण त्याचेच ढोल बाजूला गेलेत. हो पण भूदानाच्या एका बिहारच्या सभेमध्ये हो विनोबांनी असं म्हटलेलं आहे, ते विनोबांच्या साहित्यामध्ये आहे हम्म, कि जमीन देने से मसला हल होने वाला नहीं है. हम्म. आज आप जमीन दोगे, कल जनसंख्या बढ़ेगी, जमीन छोटी होगी. बरोबर. तेच म्हणताय हो का? हो तर हे विनोबांनी म्हटलं होतं ना. हा, विनोबांनी म्हटलं होतं कि गांव की एकता की जरूरत है हा. और गांव की एकता की मजा शहरवासियों को चखाना है, वाह क्योंकि शहर की सब जरूरतों की पूर्तता गांव वाले गावाचे करते. मी तुमच्या माहिती करता, मी विनोबाचा विरोधक होतो. मी विनोबांना पत्र टाकलं होतं या रागापोटी, जेव्हा संजय गांधी, तुम्हाला आठवत हो, हो. इमर्जन्सी मध्ये संजय आणि मेनका गांधी हा. त्यांना भेटायला आले आले होते. हो, है ना. हो, तेव्हा मी विनोबांना पत्र लिहिलं होतं हो, आणि ते इथल्या एका हिंदी पेपरात पूर्ण पत्र छापून आलं होतं. हा, त्या पत्र असं होतं हा. कि आप संजय गांधी को 54 एकड़ जमीन, सीलिंग लिमिट है ना, सीलिंग लिमिट. लेकर हाँ. गांव में हाँ. अपने परिवार को चलाकर और जो मारुति कार वो बनाने वाला है वो खरीद कर हाँ, और मजदूरों को ज्यादा मजदूरी देकर दिखाने के लिए कहिए, हाँ, अशा रागापोटी त्यांना मी पत्र लिहिलेलं होतं. हाँ. जेव्हा मी हे वाचलं ना, हा. ते मी असा उडालो. करेक्ट. विनोबांनी पुन्हा एका ठिकाणी असं लिहिलेलं आहे हाँ, की अगर मेरे को कोई कहेगा हाँ. तो मैं ये कहूंगा कि सबसे महंगा श्रम से तैयार होने वाली वस्तु होनी चाहिए. क्या बात है. श्रम से तैयार हुआ हुआ दूध महंगा होना चाहिए और मशीन से तैयार हुआ हुआ ग्लास सस्ता होना चाहिए. क्या बात. हमारे देश में ग्लास महंगा और दूध सस्ता है. हे वा. विनोबांनी लिहून ठेवलेलं आहे. ठेवलंय. आता मी याला छोटं करतो. बरोबर. विनोबाजी अजून एक वाक्य वापरलेलं आहे, पैसा लफंगा आहे. बरोबर है ना. हा. माझ्या मते चूक पुन्हा पुढे झाली. म्हणजे मी कान पकडून बोलतो पुन्हा, हा. माझी काही खूप ज्ञान नाही, हा, पण मला असं वाटतं की विनोबांनी जे पैसा लफंगा आहे ना, हा. ते बरोबर म्हटलं होतं. नंतरला अर्थशास्त्र जो होता ना, हो तो त्यांना तिथे होता. हो. पण झालं काय की विनोबांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी पैसा लफंगा यायला धरून हा. कांचन मुक्ती कांचन मुक्ती कांचन. कांचन मुक्ती. है की नाही. माझ्या मते तसं नव्हतं ते. हम्म, विनोबांचं म्हणणं असं होतं की एखाद्या वस्तीमध्ये एक लफंगा आहे, हम्म. त्या लफंग्यामुळे त्या वस्तीत अशांती आहे. बरोबर. त्या लफंग्यावर नियंत्रण केलं हा. तर वस्तीमध्ये शांतता येते. वा वा. है की नाही. हा, तर विनोबांचं असंच म्हणणं होतं हा, की पैसा हा लफंगा आहे. हा. आपण हे म्हणत का लक्ष्मी चंचल आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. तर पैसा लफंगा आहे. हा. पैशाच्या लफंगेगिरीवर समाजाचं नियंत्रण नियंत्रण पाहिजे. पाहिजे. पण आज दुर्दैवानं पैशाच्या लफंगेगिरीवर अंबानी अडाणींचं नियंत्रण आहे. करेक्ट. म्हणून ते खुश आहेत बरोबर. आणि समाज त्रस्त आहे. बरोबर. म्हणजे मोनोपोलायझेशन ऑफ कॅपिटॅलिझम इज अ प्रॉब्लेम आणि ट्रस्टीशिप ऑफ कॅपिटल इज द सोल्युशन. या परत गांधीजी आणि विनोबांच्या सोल्युशनकडे शेतीचं शास्त्र जर नेलं तर कदाचित ते दिवस येऊ शकतात आणि फार निराश होण्याची गरज नाही. अर्थव्यवस्था ही दिल्ली सरकार आमच्या देशातली किंवा बरोबर. जागतिक IMF वर्ल्ड बँक जे आहे, बरोबर. हे जे सगळे आहेत ना, यांनी गरिबांकरता ती वापरली पाहिजे. बरोबर. ती गरिबांकरता वापरत नाही. मी तुम्हाला इथे एक उदाहरण देतो याच्याकरता हा, अजून, हा. ते या सगळ्याच्यातनं स्पष्ट होईल ते. आम्ही जेव्हा WTOचा विरोध करण्याकरता जिनेवाला गेलो होतो, तेव्हा ब्रिटिश पार्लमेंटचे 5 मेंबर ऑफ पार्लमेंट आमच्याशी चर्चा करायला आले आणि ते म्हणायला लागलेत की व्हाय यू आर अपोजिंग WTO. WTO इज इन द इंटरेस्ट ऑफ द वर्ल्ड ट्रेड. बरोबर. मी म्हटलं नाही, वी कन्सिडर इट निओ कॉलोनियलिझम. तुम्ही म्हटलं आम्हाला येऊन गुलाम केलं, आम्हाला लुटलं म्हटलं, बरोबर. तसंच हे आहे म्हटलं. हे तर नाही म्हणते, आम्हाला दोष नका देऊ म्हणे. तुम्ही तुमच्या सरकारकडे मागणी करा की ते ग्रामीण भागाकरता जास्त पैसा देतील. मी त्यांना म्हटलं येस आय एग्री विथ यू, पण तरी तुम्हाला एक जबाबदारी पार पाडावी लागेल. ते माझ्याकडे पाहायला लागले, आमची काय जबाबदारी आहे, व्हॉट वी कॅन डू. म्हटलं यू डू वन थिंग, डोंट सेल युअर टेक्नॉलॉजी टू अस बाय गिव्हिंग लोन फ्रॉम IMF अँड वर्ल्ड बँक. तुम्ही म्हटलं काय करता, म्हटलं तुमची टेक्नॉलॉजी आम्हाला विकायची आहे, त्याच्यासाठी IMF वर्ल्ड बँकेकडनं कर्ज देता. बरोबर आहे. बरोबर आहे. व्हॉट विल हॅपन. त्यांनी असं प्रश्न म्हटलं, सी जेव्हा दिल्लीची मेट्रो रेल सुरू झाली होती, बरोबर आहे. बरोबर आहे. ते म्हटलं पहा तुम्ही आम्हाला कर्ज दिलं, बरोबर. आम्ही दिल्लीला मेट्रो रेल सुरू केली. बरोबर. तुम्ही कर्ज दिलं, आम्ही मेट्रो रेल सुरू केली,
पण ती मेट्रो रेल चालवण्याकरता ती इकॉनॉमिकल फिजिबल करण्याकरता आम्हाला त्याच्या तिकिटावर सबसिडी द्यावी लागते म्हणून. आता बजेट म्हणणं त्याच्या सबसिडी करता खर्च केला बरोबर. तर म्हटलं मग सरकार म्हणतं की आमचा जो एज्युकेशन करता पैसे नाही त्याला नाही आहे आहे. करता पैसे नाही आहेत. दिस इन्क्रीजेस द गॅप. बरोबर. मला असं वाटतंय की आमच्या देशामध्ये हेच होत चाललेलं आहे. आणि आता या 12 वर्षात तर मोदींच्या राज्यात तुम्ही आता चंदीगडला जाऊन बोलणार आहात ना, म्हणून तुम्हाला हा विषय सांगतो की या सरकारनं 15 लाख कोटी रुपयाचं दरवर्षी कर्ज घेऊन हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं आहे. चांगले रस्ते, चांगले रेल्वे स्टेशन, बरोबर, हाय स्पीड ट्रेन, विमानतळ, मेट्रो ट्रेन वगैरे वगैरे आहे की नाही. 15 लाख कोटीचं दरवर्षी कर्ज केलं याचा पुरावा सगळेजण मान्य करतात की मनमोहन सिंगांनी 55 लाख कोटी देशावर कर्ज सोडलं होतं. यांचं तर 225-230 लाख कोटी झालं. यावर्षी पुन्हा 15 लाख कोटी. माझं असं म्हणणं आहे विनोबांच्या सिद्धांताप्रमाणे काही हरकत नाही. तुम्ही 15 लाख कोटीचं कर्ज घेतलं ना, तुम्ही आणखीन 15 लाख कोटीचं कर्ज करा ना. आणि हे 15 लाख कोटी रुपये तुम्ही ग्रामीण भागात पंप करा. शेतीमालाच्या भावातनं स्वामीनाथन आयोगाप्रमाणे C2+50% देण्याकरता तो पैसा पंप करा ना. मनरेगाची मजुरी वाढवा, रस्ते बांधा गावातले चांगले, गावातली घरं चांगली होतील असं करा. दरवर्षी हे 15 लाख कोटी रुपये एक्स्ट्रा तुम्ही जसं आज करतात अजून 15 लाख कोटीचं कर्ज करा, पंप करा. आणि मग 10 वर्षांनी पाहू ना की गावाचा विकास होतो की नाही होत. म्हणजे जे मायग्रेशन शहराकडे आहे ते मायग्रेशनही थांबेल आणि ते लोक खेड्यातच थांबतील कारण सुविधा तिथे आल्या. हे त्याचं सोल्युशन आहे. विजूभाऊंशी आज हा अर्धा पाऊण तासाचा मी त्याला चर्चा असंही म्हणायला तयार नाही. इतक्या अनौपचारिक घरी येऊन गप्पा मारता आल्या ही संधी विजूभाऊंनी दिली. याबद्दल धन्यवाद मी विजूभाऊंना म्हणणार नाही, पण सगळ्यांच्या वतीने मी त्यांचे आभार न मानता अशी संधी परत घेण्यासाठी आत्ता निरोप घेतो. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. आणि काही चुकलं असेल तर आपण दुरुस्त करू. तुम्ही काही मला मार्गदर्शन करा.